मला बी बोलते आणि ह्याला बी बोलते, सगळ्याला लावलाय तुला इथं सगळ्याला माझ्या कलेसाठी 51 रुपये बक्षीस दिलंय. मोजत नाही, 51 रुपये बक्षीस दिलंय. श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो या, श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो या, रिमझिम पडतो या, पाणी रिमझिम पडतो या, पाणी वड्याला येत या, रिमझिम पडतो या, पाणी वड्याला येत या, रिमझिम पडतो या, पाणी वड्याला येत या. अहो ओढ्याचं पाणी जाऊन नदीला मिळत या, ओढ्याचं पाणी जाऊन नदीला मिळत या. वय झालंय, वय होऊन सुद्धा तुम्ही मला बक्षीस द्यायला नाही पाहिजे होतं. मामान आमच्या गोरख शिंदे महाराज, त्यांच्याकडे पैसे आता ह्या वयात आहेत म्हणल्यावर तुझ्याकडे आहेत पैसे. आमचे गोरख नाना शिंदे या मामाना त्याचं मिशेज आकडे बघितलं तुला भ्या वाटेल. पण त्याच्या मिशेज आकड्याकडे पेळदार माणूस आहे, पेळदार माणूस आहे, पेळदार दिलदार आहे, पेळदार बी आहे, दिलदार बी आहे. त्याशिवाय पैसा निघत नाही. तुम्हीच पैसा कोण द्यालाय? आमचा महादांना बसलाय माहिती ठेवा, चोपून ठेवतो पैसे, चोपून काही इथं जागेवर पाणी खाणं नागनाथ मगर मगराव लिपगाव इथलं येतं का मगर? हा कोणी असू दे की 21 रुपयाचं बक्षीस दिलंय, त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. आवाहात करोनी घरा शानली. सरपंच भाव, मी मिनिटाला स्वर बदलणारा माणूस आहे. तुम्हाला गोड लागलं पाहिजे, गाणं गोड लागलं पाहिजे. म्हणून तर मी तिकडून इकडे आलो. तुम्ही चांगला आहे, तुम्ही हुशार आहे, तुमचा अभ्यास बी भरपूर आहे, पण तुम्हाला कुठं काय म्हणा ह्याची अक्कल कमी आहे. काय नाही, कुठं काय म्हणावं, कधी काय म्हणावं. मला नांदायचं नका मला ग बाय, नका मला बाय 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 सांगी कसं करून माय समर्थन खात करून घरा शानली बसली वसरीच्या काठी रे, घरची बाईल बाहेर निघाली, ही वसवस लागली पाठी. मानू बिचारी म्हाताऱ्याला वही कुठलं गाव करी, मानू बिचारी म्हाताऱ्याला वही कुठलं गाव करी. जेव्हा बोलाई लागला बाजूला गावात गोरी, बोलाई लागला बाजूला गावात गोरी, राताना देव बनून गेला निवळ म्हातारा, राताना देव बनून गेला निवळ म्हातारा, राताना देव बनून गेला निवळ
फटकतो तर कानानं भैरा डुगू डुगू मान हलत दारी पांढरी डुगू डुगू मान हलत दारी पांढरी डीजे डीजे आता फिरून लागला बघा पेटी मास्टर नाव काय हो बाळूगोड बाळासाहेब गोड मला बी गोड केलं त्यांनी 100 रुपये बक्षीस दिलंय माझ्यासाठी त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे बाजीराव तात्या नरसाळे यांनी मी माझ्या स्वरासाठी माझ्या कलेसाठी आमच्या तालुक्यातला पोरग म्हणून 100 रुपये बक्षीस दिलंय मला तुम्ही एका हाताने दिला असेल तर तुम्हाला भगवंत 10 हाताने दिले बरं का कमी पडणार नाही पण नीतिमत्ता चांगली पाहिजे नीतिमत्ता माणसाची चांगली असली पाहिजे सरपंच साहेब आपला मुलगा एक कॉन्स्टेबल आहे माझी सोनबाई इंजिनियर आहे दुसरा मुलगा एमपीसी करतोय मारुती नरसाळे भाव यांनी सुद्धा माझ्या खरेचं कौतुक करून 100 रुपये बक्षीस दिलंय त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे ह्याला बी द्या बरं नाही तर ह्याला ठेव चाल हे रागाल जाते पुन्हा तिकडे मोहरे गेले पाठवून घेऊ काय बरं बरं येऊ बाबा तुझ्या नशीब भाकरी बारा पोळ्या भिरडी खाली हिन 16 जेवण करून दे कर देते म्हणते मराठी माझा मोळा बसा येऊ मामा या या जाऊ नका बरं का बसाई राहू 5-10 मिनिटं बसा ना काय करताय जाऊन तसे दिसताय बी लागला आम्हाला सोडत आहे मग भाकरी बारा पोऱ्या आनंद झाला माझ्या मनाला बऱ्याच दिवसाने धावलाई रे तुझ्या बापाला सोडणार तिच्या बापाला सोडणार माझ्या गळाला लागलाय रे बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय रे बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय रे तुझ्या बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय रे आनंद झाला माझ्या मनाला बऱ्याच दिवसाने खावलाय रे गावलाय रे गावलाय रे तुझ्या बापाला सोडणार नाही त्यांनी मेजर आहेत का बहुतेक मेजर वाटाल का साहेब आहेत कोण पण माझं फोटो काढायला मेजर साहेब बोला हिच्या बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय रे बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय रे बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय रे हिच्या बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय रे पुण्याच्या शेतामध्ये काही दिसत पांढर भले भले त्या पुण्याच्या शेतामध्ये काही दिसत पांढर बाळू मामाची मेंढर दिसत पांढर हो बाळू मामाची मेंढर दिसत पांढर बाळू मामाची मेंढर दिसत पांढर बाळू मामाची मेंढर पुण्याच्या बागामध्ये काही दिसत पांढर माझ्या मामाची मेंढर बाळू मामाची मेंढर दिसत पांढर बाळू मामाची मेंढर सुखापाशी जाऊन नारी काय ग उजीड केला मारी तान्याने बाण तुझा भोवरा म्या फुलविला एका जनार्दनी 80 बाईन केली तिच्या ब्याने सारी दैवत पळून गेली याजसाठी केला होता 8 तास आमच्या सरपंच साहेबांनी मला फोन मागल्या 6 महिन्याखाली फोन केला होता तानाजी महाराज तुमचा आवाज 1 नंबर आहे बरं का कशी ओळख झाली आज पण खरोखर भेट झाली
मला वाटलं सरपंच साहेब कसं तर कपडे बिपडे काय सगळं एक नंबर बोलावे काम नाही बघितलं तालबूक हरली माझी काय तसं वागावं लागतंय तसं जगावं लागतंय त्याशिवाय जमत नाही तुमचे कपडे बघा टोपी माझी आहे, टोपीवर लागते टोपी बी माझीच आहे मकर बी माझा नाही ओम नमः श्री जगदंबे नमन तुला करुण प्रारंभे तपावर थापतून तुझ्याचा तपावर थापतून तुझ्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचे गात गुणगान गिरे गिरी शिवप्रभूचे गात गुण शिवप्रभूचे गात गुणगान शिवप्रभूचे गात गुणगान ऐका मंडळी आमचं मेजर साहेब पैसे आणायला लागलं बाबा लांबलं कोणी कुठं संगीता दिलीप थोरात संगीताताई दिलीप थोरात जळवली जळवली या माऊलीनं माझ्या सोडासाठी माझ्या पवाऱ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलंय महिला मंडळ बक्षीस द्यायला लागलंय देवीला लक्षात ठेवा याच्यासाठी गेला होता आता शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून हा भावना कार्यक्रम ठेवला आमच्या सरपंच साहेबांनी या महिला नमन साधू संताला लाडक्या बहिणीचं पैसे घ्या. आज नमन साधू संताला एकनाथाला रामदासाला पांडुरंगाला ज्ञानेश्वराला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरुचरणाला कसा मेजर साहेब एकच मुलगा असा पण माझ्या राजासारखा असावा पुत्राचा देगा गुंडा त्याचा त्रिलोकी लागावा झेंडा जिजाऊ साहेबांच्या पोटाला शिवाजी महाराज आले जगाचा रंगा नाश बंद झाला हा शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आपण सध्या सुखी खायला लागलो मायबापानो शिवाजी महाराजांमुळं मंदिराला कळस आहे दारात तुळस आहे पंढरी सारखं तीर्थ नाही वारकरी संप्रदाय सारखं बंद नाही आहा. आज नमन साधू संतांना एकनाथ एकनाथाला रामदासाला पांडुरंगाला ज्ञानेश्वराला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जी हाजी गुरु चरणाला जी गुरु चरणाला जी एकच मुलगा असा पण माझ्या राजासारखा असावा हे धनगर या कोणामध्ये जन्माला गेलेलं पोर काय पण शिवाजी महाराजांचं नाव का घेतो शिवाजी महाराजांचं फार उपकार आपल्यावर महाराज म्हटलं बघा माझ्या महादोलानाला फिर भी पत्थरा हातामध्ये धरलं तलवारीला गोड्यावरती स्वारी करण्याला धोवायला लागलं राणीला सांगती शादी राजाला शादी राजाला शिवनेरीचं पाळणा बांधिला पाळणा बांधिला पाळणा बांधिला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला भाई बाबांनो महिला मंडळ आणि तिथे नाव घ्यायचा कार्यक्रम चालू झाला शिवनेरीचं पाळणा बांधिला पाळणा बांधिला पाळणा बांधिला जिजाबाई हलवी पाळा झाला मला झोपीतून जागा झाला जिजाबाई घेतल्या
मी पाळणा म्हणावं म्हणलं होतं, पण जरा लांब मुलांना जायला वाटतंय बहुतेक. नागनाथ भाऊ नवगिरे यांनी माझ्या स्वरासाठी, माझ्या फवाऱ्यासाठी 201 रुपयाचं बक्षीस दिलंय. त्यांचं मी मनपूर्वक आभार आहे. तात्यासाहेब नरसाळे यांनी सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. त्यांचा मनपूर्वक आभार आहे. पहिला दिवस आपल्या बरं होत, गांधी नेहरूच खरं होत, तवा दाण्याची रास खळ्यात होती, लोक खरं बोलत होती. तवा हिरीवर सुंदर नाना होता, तवा लबाड बोलणारा असल्या जोडा होता. तवा कधी असा भैकत नव्हता, बायकोचं वावग कधी ऐकत नव्हता. तुझ्या आई शेपत सांग तू बायकोला ऐकतो का नाही? तुला होते सगळे त्याला बायको घरी सोयू देत नाही. तवा कधी असा भैकत नव्हता, बायकोचं वावग कधी ऐकत नव्हता, व्यवहारात कधी कसरत नव्हता. खराय खोटा आहे माझू मामा? खराय खराय. तवा नदीला नाव खेळत होती, शिकलात नाव मळत होती, तवा कालवनाला ठिकरी होती, लायकी बघून नौकरी होती, तवा अंगात डोळी दुशाची होती, लढणारी नार तवा दाशीची होती. आमच्या मेजर साहेबांनी कमानी घेतली माझ्यावर, तुम्ही शोभा वाढवली खरी बरं का. मी आल्यावरच कार्यक्रमाला रंग आला. मग तुमच्यामुळे तुम्ही घरी कसं आहे? घरी काय बारकाय काय? वजन बसते मुलगाचं. वजन किती आहे? 110 आहे का? 99 आहे. 99 तुला आहे. लेकायच्या धाकात होती, नटणी तिच्या नाकात होती. नटणी असायची पहिली सरपंच साहेब मुलीच्या नाकात. ती नटणी गेली. आता मोबाईल आहे तिने तेवढ्याला 25,000 रुपयाचा मोबाईल आहे मुलीपाशी. मोबाईल देऊ नका असं माझं म्हणणं नाही. मोबाईल द्या, पण त्या मोबाईलचं जपून वापर असावा. मोबाईलच्या पाया झाले काय बाजूंना? माझ्या दोस्ताची होती भाची, मोबाईल होता तिच्या पाशी, तिनं केली काशी, तिच्या बापानं घेतली बघा अशी पाशी. पाशी घ्यायची वेळी ते बापाला ताट बनवून जगला पाहिजे माझा बाप, असं मुलीने वागलं पाहिजे. खरंच किंमत आहे महाराज. म्हणून लय मोठा पैसेवाला होता माझ्या शेजारी, एका वासनेच्या नादान झाला कर्ज बाजारी, एका वासनेच्या नादान झाला कर्ज बाजारी, एका वासनेच्या नादान झाला कर्ज बाजारी, एका वासनेच्या नादान झाला कर्ज बाजारी. लय मोठा पैसेवाला होता शेजारी, लय मोठा पैसेवाला होता शेजारी. बाई हो बघाय घरी तुम्ही म्हणताल तिने काय साडी घातली नाही किंवा काय नाही, पण गरीबी नव्हन बाय बी नव्ह. बाईच्या नादान हाला कर्ज बाजारी, बाईच्या नादान बाईच्या नादान झाला कर्ज बाजारी, बाईच्या नादान झाला कर्ज बाजारी. वर्षी आम्ही वारी गेला तेव्हा जगताप 2 नंबर झोपवले. अख्खा महाराष्ट्र, कर्नाटकचे 4 जिल्हे
हे तलावातला मासा आहे ही समुद्रातला मासा आहे लक्षात ठेवा तलावातला मासा तलावात कधी फिरत असतो ही समुद्रातला मासा ह्या कोणत्या निघाला की त्या कोणत्या मग आतल्या झंझा येऊ द्या नावा येऊ द्या अशी आलटापट्टी करत निघाला अरे बायलीचा झालाच दास रे आज करे त्या मात्याचे बाकड जायचे कारुड्याचे तैसा बायली पुढे नाचे माणूस सगळी दादागिरी कराल बाहेर दादागिरी कराल वाटेल ती कराल पण बाउंड्रीच्या आत गेला की जय श्रीराम बायकोचा कोण ऐकलं तरी हात वर करा तो पहिला कर वर. अरे मी का सृष्टीच्या बाहेर आहे मी तो तुमच्यात नाही ऐकतोय म्हणजे जग जग ऐकते म्हणाले. मला घरी लोक करतो 5 किलोमीटर गेला फोन येतो कुठं आला कुठे गेला तुझं हे जर सांगते घरचं सांगते बायलीचा धामाच दास रे आज करे त्या भात्याचे माकड जायचे गारुड्याचे तैसा पाहिली पुढे नाचे. तिला सांगे हित गोष्टी दुःख वाटे तयासी अशोक गोरे अशोक कोरे गोरे गोरे या भाई भक्ताने 101 रुपये दिला धन्यवाद धन्यवाद तसेच रामचंद्र माळी या सुद्धा भाई भक्ताने 101 रुपये दिला धन्यवाद धन्यवाद जो दिया उसका भला नहीं दिया उसका भला अरे हम तो भगवान के पास चला कोई आया उसका भला कोई गया उसका भला हम तो भगवान के पास चला माकड जैसे खारुड्याचे तैसा पायली पुढे न्याचे पिता सांगे हित गोष्टी दुःख वाटे तयाची ऐसा बायलीने गोविला एका जनार्दनी होया गेला उभे नाही अरे जिंदगीत बायकोची पायापर्यंत तुला पाय सुद्धा पडावा लागल तुला काय वाटतंय उगे तरी नाही काय करता 50% आरक्षण इष्टीमध्ये डबल गिंटी मॅडम शाळा मॅडम पोलीस खाती मॅडम आमदार मॅडम भारताचे राष्ट्रपती बसण्याची मॅडम ती खाली शाळेपर्यंत मॅडम बालवाडी सुद्धा बालवाडीमध्ये माणूस नाही बालवाडी सगळी मॅडम होता भारत देशात एकाही बालवाडीमध्ये वर्ग शिक्षक नाही सगळे मॅडम मुख्याध्यापक मॅडम सगळं मॅडम बच्चा पारखी देखील आणि मला सांगतोय हातात काय आहे अरे त्या वाल्मिक कराडला 100 एकर जमीन आहे किती कारखाना आहे तर किती 9,000 एकर आहे 1000 एकर जमीन आहे तिला कराड वाल्मिक कराडला 35 गावामध्ये खाती आहे ती सगळं झेल मध्ये किती हॉटेल आहे ती किती कॉलेज आहे ती पण झेल मध्ये आहे जरा 1 एकर जमीन आहे या महाराष्ट्र हलवला जरंगी पाटलाला अख्खा महाराष्ट्र हलवला गल्ली ते दिल्ली छत्रपती सुद्धा अरे आदर्श घडविला माझ्या शिवाजी राजाला दत्तवागाचं भोजनार माझ्या संभाजी राजाला हित हित भरण मानवा जब जम्बू करी खजना जोवरी तोवरी जम्बू करी गर्जना जोवरी पंचनना देखिला नाही जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी जोवरी सुंदरवरी त्या देखील नाही जोवरी तोवरी समुद्र करी गर्जना जोवरी अगस्त्य ब्राह्मणा देखील नाही जोवरी तोवरी संसार दादाचा बाप रखुमादेवी विठ्ठल बाप महाराज ह्याला पैसे 1000 रुपया त्याचं मागं का नाही ज्ञानेश्वर सुतार या भावी भक्ताने 101 रुपये दिला धन्यवाद धन्यवाद तुमच्याकडे दोष नाही माझा जन्म गरिबी हाता झोपडपट्टीत झाला हे कुठे गेली जात बाहेर गेले बाहेर
ही वारी भरती 10वीला, ही जातून 9वीला. बघितलं बरं तुझ्या मग तुझ्या बापाने तुम्ही केलं नाव बघा तुझ्यावर बघा नाव. किती प्रश्न उचलल्या लोकांच्या हातीचे काय करतो कधी घरी कधी साडी कतलणार कधी काय कतलणार पाहुण्या रावण्याला घेऊन धावा म्हणतो आयराला कुठल्या वाळवण टाकले कपडे लोक आंघोळीला गेले हे नका लोक 10वीला म्हणजे ही 9वीला लोक असं आमची चुकी घेतली कुठं आणल्या मी करतो महाराज सांगायचं म्हणलं असतंय थोड्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम केला तुम्हालाही समाधान आम्हालाही समाधान जीवनात यदा यदा ही धर्म जो धर्म सांभाळतो तो आणि भारताचा म्हणला तर भारत चाललेलंच असतं पण थोडं सांगावं लागतं ह्याचा बाप 1ली पास आणि ह्याला 2री नापास आई होती 9वी पास ह्याला घातलं शाळेत ह्याच्या बापाला म्हणलं आपला संप्रदाय परत चालला तुझा मुलगा रविवारी हरिपाठला पाठव त्यानं म्हणला मी जीव थुसलोय म्हणला माझा मुलगा शाळेत जाणार इंजिनियर होणार डॉक्टर होणार ह्याच्यापर्यंत दवाखाना काढला तर जिवंत गेलेला माणूस माघारी नाही खाल्ल्या शाळेत बराबरची पोरं गेली 10वीला त्याचा पोरगा 4थीतच मी म्हणले आपण काय करायला पोरगा ए काय दादा म्हणला थोडं जाऊन काय करू म्हणला मी तुला अंडी भात खायला मिळतो तुझं बरं आहे मला बापान बाहेर काढला घातला मसर नाही काढला आईला म्हणतो येऊन हे बघ आहे बाप बी अनपड मी बी अनपड पण मला मुलगी शाळा शिकलेली कर पण त्या टायमाची आई 9वी पास हे लागला टायमाची 20 वर्ष खालची आता नाही घरोघरी कॉलेज कुमारी आहे हा लग्न का होई नाही ते मुली कुठं आहे त्या सगळ्या शाळेत डॉक्टर इंजिनियर सगळी मुली आहेत त्या लग्न मुली शाळेत त्या पण हिता अडकले असं काम आहे त्याचा मुलगी जास्तीत जास्त 12वी शाळा शिकवायची शुभ लग्न सावधान खलास संतांनी नियमाप्रमाणे राहायचं माझी मुलगी इंजिनियर होईल डॉक्टर 6 वर्ष दवाखान्यात गेली त्यांना सलाईन लावायला येत नाही काय सांगायचं तुम्हाला आपली परिस्थिती सध्या आणि त्या सध्या परिस्थितीत आपली मुलगी 10वी 12वी लेखता आली की खलास शुभ लग्न सावधान बाजूला कोणी कन्यापुत्र होते हरीक तुका म्हणे मग खाडो त्यांची सेवा अशी सेवा असते त्या सेवेमध्ये आमचे तानाजी महाराज म्हणजे चल दिगरा जाऊ जळीला लक्षात आणलं लवकर पण मला ओळखलं दिगरा तुम्ही आलता मग ध्यानात आलं माझ्या असा मी झालं नाही कवा झालं मग काय म्हणता त्या टायमाची आई 9वी पास इकडं तिकडं पाहुण्या सल्ला भावा सल्ला बहिणी सल्ला इकडे तिकडं जाऊन मुलगी यांना डबल ग्रॅज्युएट आणली ह्याला ही 2री नापास मुलगी डबल ग्रॅज्युएट आणली मुलगी घरी त्याला म्हणजे फाटीची वरणे त्याला काय शाळेला खणता येत ही 2री नापास त्याला फाटीची नेम काय कळत काय म्हणतेस घ बाय म्हणला तिने मग तुला इंग्लिश येत नाही का हा शाळेच्या कर्ज सुद्धा गेलो नाही मला मराठी बोल तिच्या आईला आनंद माझ्या सोनासारखी सून अख्ख्या गावात नाही म्हणत त्या टाइम साधी माणसं होती का तुझी सून मोठी तर मोठी आम्हाला काय दिलं असं करता करता पाडव्याला आता सुनाचा आनंद सुनाच उठली जाऊ का पुरण शिजवलं गोळ बडीशेप सगळी घातली 4 निवडं केली 5 निवडं त्या सुनाला म्हणली बाई मी जाऊन निवड दाखवली शेताला तर ही पुरण वाट टाकून गेली हिनं उचलली परत सुटली वाटत बाया खाल्ली पुरण 4 बाया दिली निवड दाखवायला ही निवड दाखवून तानाच दाखव माझी सण करते झाली 4 होत्या काय तुझी सून बा काय पुरण गोड केलंय किती सुंदर केलंय माझी सून आहे म्हणली तुझं नाव त्यात एक म्हणली का तुला घरी गेलो बाई पूर्ण वाटलं घ्या बघा म्हणली परत रिकामी केली पुरण आता ह्याला घाला म्हणली कमी जरा स्वर जोडते तरी आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजाना माझ्या शिवाजी
म्हणावं वाकड्याच्या पोरानं भारुड म्हणावं वारकऱ्याच्या पोरानं भारुड म्हणावं वारकऱ्याच्या पोरानं विठ्ठला 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 विठाला 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 अरे हो मला काळ झाली काय म्हणला गडी सोलापूरचा हित भारुड म्हणाव वारकऱ्याच्या पोरान तुम्ही वारकऱ्याला आम्ही काय नाह्याच आहे का आम्ही वारकऱ्याला जायची पण जोक चांगला सांगितला तुमचं कौतुक करतो बरं का आता चांगला जोक सांगितला वापकवाजी मस्त गडी भोळा दिसतो पण कळी काळ जिंकतोय खरंय खरंय दिसाला भोळा दिसतो लोकांना पण कळी काळ जिंकतो बरं का एक नंबर वाजवणार आहे जर टाळ्या वाजवा सर्वांनी खरंय खरंय ऐका मंडळी लक्ष द्या हिकडं अहो भारुडाचं दृश्य पडलं तुमच्या डोळ्या पुढं मगांना बनाय का गाणं भगवान महाराज सांगा की पकवाजवाले बघा की तुमचं काय नाव आहे त्यांचं शांतीलाल कोळेकर पाहुणा तुम्ही युट्यूब चॅनलचा एजंट आहे तुमचा आभारी आहे तुमची सेवा आहे बरं का ऐका मंडळी लक्ष द्या इकडं भारुडाचं दृश्य पडलं तुमच्या डोळ्या पुढं मध्येच कडा कडा करू लागलं ही काळ्या तोंडाच माकड असा दिसतोय बघा घरी माझ्या मालकीनं पुरण वाटलं म्हण नाही खावं पुरण तुझ्या आशेपत पुरण वाटलं का माझ्या बायकोने बायको ग्रॅज्युएट म्हणते ते आणि भारुडाचा कार्यक्रम चालला तुमच्या बाळू मामाच्या फूड अरे वा हो हो ना बारोड करा बरं का थोड सम्मान तुर्याला आला आला जान जाएगी पर शान नहीं जाएगी महाराज जान जाएगी पर शान नहीं जाएगी ए सोलापुर नमक थोड सम्मान तुर्याला आला 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 पुरे का पुरे पुणेकर मी फिके माया यारावजी तुम्ही बसा भाव कशी मी राखू तुमची मर्जी म्हणाल ना आपल्याला बरं का सुरेखा पुणेकर मी ऐकलं पाहिजे मोबाईल गेला तिकडं मोबाईल पुण्याला एक म्हणलं आता भारतीय सांगतोय कवा हालते कोणा ठेवाय काजळ कुंकू लेऊन येणारी किती करशील गान करा भिल्लिनीचं रूप धरून फुलविल या शंकरा त्रिकुटशाही शास्त्र तेही धुंदावले चौघी जणीने गोंधळ केला
तेही वेळावले काही माझ्याकडून चुकलं फुल गुलाबाच सुकलं काही माझ्याकडून चुकलं फुल गुलाबाच सुकलं आठवण येत तुझी माय अचानक काल जात काही माझ्याकडून चुकलं फुल गुलाबाच सुकलं काही माझ्याकडून चुकलं फुल गुलाबाच सुकलं आठवण एक नंबर भजनी मंडळ तळवली गावचं किती भजनी मंडळ आहे मला माहित नाही पण एक नंबर भजनी मंडळ नवीन माणसाला सहकार्य करायला भजनी मंडळासाठी टाळ्या माझा पाहिला सुखापाशी जाऊन नारी काय ग उजीड केला मारी तान्यानी बाण हिजा मोहराम्या फुलविला दुर्वासाशी गर्व केला तिथे झालीस ग गोडी कोठे नाही लाज मानिता तुला उपराठी टांगवली घोडी रामदासानी लग्न लावूनी तुला चरणी टाकून दिले संताची संगत धरोनी तुझी फार फजिती केली शुक्ल तुझं बा अगर रडता दाई दाई ग रडता दाई दाई ग अग ये ना माझे आई ग 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 चुकलं तुझं बाई रडता दाई दाई ग रडता दाई दाई ग अग ये ना माझे आई ग आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग जरी जीवनामध्ये झालं माझं हाल किती जरी जीवनामध्ये झालं माझं हाल तरी जीवनामध्ये झालं माझं हाल आवडीनं भूल पडली पडलो मी उन्हाला भूल पडली पडलो मी उन्हाला चुकलं तुझं बाई रडता दाई दाई ग रडता दाई दाई ग अग ये ना माझे आई ग 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 आव लाकूड बोले सुताराला काही कापायचा तेवढे काप मला एक दिवस असा येणार आहे त्या लाकडामध्ये जाणार मी हाय तुला आता महिला मंडळ उठणार बरं का आता उठल्या म्हणजे आता उठल्याच थांबत नाही त्या तुम्ही म्हणलं ना लाकडामध्ये एका जळणार थांबत नाही त्या आता मी शेवटच घेणार आहे एक बार बोला काही कापायचा तेवढा काप मला एक दिवस असा येणार आहे थोडं थोडं बसा त्या लाकडामध्ये जाणार मी हाय तुला बंदच का हो कापण बोले शिमट्याला काही कापायचा तेवढं काप मला एक दिवस असा येणार आहे त्या कपड्यामध्ये गुंडाळून मी नेणार हाय तुला कई तो कबीरा सुनो भाई साधु सोबत संतों की भाई राम नाम कोई लगी है ही गुरु के लिए है नारी हंडर हंडक तकाल कशित मानोईला माझी येणाबाई निघाली पाण्याला ग येणाबाई निघाली पाण्याला निघाली पाण्याला ग येणाबाई निघाली पाण्याला गणपती गणपती पाण्याला
बैल खिलारी दादा बैल खिलारी गाडी घुंबराची दादा गाडी घुंबराची गाडी घुंबराची दादा गाडी घुंबराची बैल खिलारी हायची बाबा बैल खिलारी हायची बैल खिलारी हायची दादा बैल खिलारी हजर हात गटाला गाची तुम्हाला डोईला हजर हात गटाला गाची तुम्हाला डोईला माझी याबाई निघाली पाण्याला याबाई निघाली पाण्याला निघाली पाण्याला याबाई 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 निघाली पाण्याला ओ विठ्ठल बारूड जुबेल मध्ये पण आता एक बारूड म्हणावं म्हणलं तुम्ही कुठे चालला आणि खरं सांगतो पावन तुमचा रस्ता चुकला आणि खरं सांगतो पावन तुमचा रस्ता चुकला 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 असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाचे आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.